नमस्कार मित्र, कसे आहात? आय होप आपण आपापल्या घरी सुरक्षित असाल. तर चला तर मग पण आजच्या सेशनला सुरुवात करूया. आपल्याला माहीतच आहे, मागच्या सेशनमध्ये तुम्हाला आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवण्यात आला होता. अशाच पद्धतीने आपण आता काय करतोय, एक नवीन प्रॉब्लेम, एक नवीन प्रश्न सेक्शनल ऑर्थोग्राफिकचा सॉल्व्ह करणार आहोत. सो तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला आता दिसत असेल एक 3 डायमेन्शनल पिक्टोरियल काय केलेलं आहे, ऑब्जेक्ट दिलेला आहे. सेक्शनल ऑर्थोग्राफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सर्वात महत्त्वाचं काय आहे तर ऑब्जेक्ट डिटेलमध्ये समजून घेणं म्हणजेच काय तर थोडं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन त्याच्यानंतरच आपल्याला डिटेलिंग करता येऊ शकते. चला तर मग सुरू करूया आपण आजच्या सेशनला. सो मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय याच्यामध्ये करणं महत्त्वाचं आहे. सो 2 स्टेपमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. मागच्या वेळी आपण बघितलेला आहे. पहिली स्टेप, द गिवन ऑब्जेक्ट need to convert into simple orthographic projections. Now as x direction is given, so we know x is nothing but the observer direction. That means we need to consider this as a front direction. याचा अर्थ मला x direction मध्ये बघत असताना जो व्ह्यू मिळेल that will be our front view. And we know if I draw a single view, it is not quite sufficient to reveal everything about the drawing or the object, so that we here require at least second view. So here we are going to consider the top view. The reason is you can see here the section plane as introduced in the direction of xx, that only will be visible from the top direction. So therefore I would prefer here, rather than opting side view, I am going with the top view. So what are the 2 views we are going to draw here? Front view along in the direction of x, and from the top direction here we'll draw the top view. So let us start. Find out the overall parameters. The overall length of our object is, so here overall length of the object is 141. कशी काढली आपण बघा, इकडे हे 15, त्याच्यानंतर मधला आहे 75, so 75 plus 15 80 90. ओके, 90 plus 35 which is 125 plus the circular radius 16. So 135 plus 16, here comes 141. Next is the B element, width of our object. How much it is? Max to max is the diameter of the cylindrical member, outside diameter of cylindrical member. How much it is? 422.5 by 2 diameter, as it is radius, so we need to consider here the diameter is 45, and overall height of the object from the base of this cylinder, so overall height again here to get 50. So now we have overall parameters of the object L, B, H. Once you get this, now it will be easy to solve the given object. Now next step is step 1 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं 2 स्टेप्स मध्ये आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. स्टेप 1, ड्रॉ सिंपल ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स. इकडे आपण कोणता बघणार आहे, फ्रंट व्ह्यू, आणि कोणता बघणार आहे तर टॉप व्ह्यू, राईट. अँड इन द नेक्स्ट स्टेप, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करणार आहे तर
सेक्शनल फ्रंट व्ह्यू आपल्याला ड्रॉ करायचं का, कारण आपल्याला तिथे ए कटिंग प्लेन इंट्रोड्यूस करून दिलेलंच आहे. ओके, आय होप तुम्हाला हे कळलं असेल कशा पद्धतीने आपण स्टेप्स फॉलो करणार आहे. सो त्याच्यासाठी मला पहिल्यांदा काय करावं लागेल, तर एक रेफरन्स लाईन घ्यायची. सो टेक वन रेफरन्स लाईन, कॉल इट एज XY. देन as we know, we are going to draw the front view and top view. So what we required here, so आपल्याला इथे काय लागणार आहे, तर फ्रंट व्ह्यू आपण ड्रॉ करणार. कोणता ड्रॉ करणार आहे, फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू. सो टू ड्रॉ फ्रंट व्ह्यू मला कोणते कोणते याच्यातले डायमेन्शन्स लागतील, तर बघा लेंथ आणि हाईट कोणते असेल फॉर फ्रंट व्ह्यू. डायमेन्शन्स रिक्वायर्ड्स आर L and H. बघा म्हणजे इथून बघत असताना समोरून मला लांबी दिसेल आणि हाईट दिसेल. ओके, सो नाव अकॉर्डिंग टू दी L and H फ्रॉम द डायग्राम, as we know 141 and 50, so draw one rectangle. ओके, आणि याची ही लांबी किती असेल इथून इथपर्यंत, सो ऑब्वियसली मग 141, राईट, अँड दी सो हाईट इज 50, राईट. आता जर हे एवढं कंप्लीट झालं, त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, पहिला प्रश्न विचारायचा की कोणते कोणते याच्यातले ऑब्जेक्ट्स मला क्लिअरली व्हिजिबल आहेत. याचा अर्थ काय, तर कोणते कोणते इलेमेंट्स या ऑब्जेक्टमधले मला क्लिअरली व्हिजिबल, त्यांचे ट्रू शेप्स दिसतात, असे आहेत का बघा बरं. तर येस, ऑब्वियसली जर इथे व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इकडचा जो ऑब्जेक्ट आहे ना त्याचे मला ट्रू शेप्स मिळत आहेत. रेस्ट ऑफ द जर व्यवस्थित ऑब्झर्व केला तर मला डायरेक्टली मिळत नाही आहेत. येस, हा जो बेसचा हा शेप आहे हा एक मला मिळू शकतो, पण बाकीचे सगळे जर बघितलेत तर मला फ्रंट व्ह्यूमधून कोणतेही इलेमेंट्स ट्रू शेप्समध्ये प्रॉपरली व्हिजिबल नाही, है की नाही. सो आपल्याला काय दिसतं इथे, तर फक्त हा सेमी सर्क्युलर जो पोर्शन आहे आणि एक होल आहे त्याचा. सो लेट अस लोकेट दी सेंट्रल पोझिशन ऑफ दॅट होल. येस, आपण काय केलं, त्याची या एजपासून काय केली, आपण हे सेंट्रल पोझिशन लोकेट केली. आता हे एवढं झालं, आपण त्याला काय करूया, नंतर ड्रॉ करून घ्यायचं. आता त्याच्यानंतर काय करायचं आपण, तर याचा टॉप व्ह्यू. याचा टॉप व्ह्यू म्हणजेच काय, तर कोणते कोणते टॉप व्ह्यूसाठी आपल्याला डायमेन्शन्स आवश्यक आहेत, तर B लागेल. B म्हणजेच 45, राईट. सो 45 अँड अगेन लेंथ किती आहे, तर 141. ठीक आहे, आपल्याला काय आवश्यक आहे तिथे आता टॉप व्ह्यूसाठी, तर टॉप व्ह्यूसाठी L अँड B म्हणजेच 141 आणि 45चं काय करायचं, एक रेक्टँगल ड्रॉ करून घ्यायचा. ओके, सो हे किती असेल, B आहे ही टॉप व्ह्यूमध्ये 45. ठीक आहे. आता याच्यानंतर आता पुन्हा एकदा प्रश्न विचारा स्वतःला की आता टॉप व्ह्यूमधून मला कोणते कोणते इलेमेंट्स या ऑब्जेक्टमधले ट्रू शेप्समध्ये दिसतात, क्लिअरली व्हिजिबल आहेत. तर येस, ऑब्वियसली देर आर टू मेनी सब इलेमेंट्स विच कॅन बी इझिली व्हिएबल. ओके, ते ट्रू शेप्समध्ये तिथे आहेत. सो आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, तर टॉप व्ह्यूमधले जेवढे सेंट्रल पोझिशन्स आहेत सिलेंड्रिकलचे ते आपण लोकेट करून घेऊया. येस, आता तुम्ही काय बघू शकता, तर आपण काय केलेलं आहे, तर हा इथल्या भागाचा सेंट्रल पोझिशन हा सेमीसर्क्युलर भाग आहे तो आपण लोकेट केला. त्याच्यानंतर हा इथे सेंट्रल पोझिशन हे किती आहे, जवळपास इथून 35वर आहे की नाही, या पोझिशनपासून किती आहे 35वर. सो 35वर आपण लोकेट केलं आणि हे ॲज इट इज इकडे प्रोजेक्शन पास करून घेतले. अगेन आपण काय केलं आहे, सेंट्रल हॉरिझॉन्टल ॲक्सिस जो आहे तो आपण मार्क करून घेतलेला आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय केलं, हे जे सर्क्युलर आतमधला जो होल आहे त्याचा डायमीटर किती आहे 25 आहे, तो आपण ड्रॉ करून घेतला आहे.
नेक्स्ट आता दुसरा डायमीटर 45चा ड्रॉ करून घ्यायचा, जो क्लिअरली व्हिजिबल आहे. बघा इथे काय केलं आपण, तो क्लिअरली व्हिजिबल आहे. सो म्हणून आपण काय केलं, थिक लाईन्स त्याच्यासाठी वापरलेले आहे. त्याच्यानंतर आता कोणता ऑब्जेक्ट मला व्यवस्थित क्लिअरली व्हिजिबल दिसतोय ट्रू शेप्समध्ये, तर हा इकडे भाग दिसतो. तर आपण हा जो इथला पोर्शन आहे तो 1 बाय 1 ड्रॉ करायला घेऊया. तर किती आहे हे बघा. अशा पद्धतीने आपण काय केलं, तर सेंटरपासून 15 mm अपार्ट आपण काय केले, रेक्टँग्युलर पोर्शन ड्रॉ करून घेतला. त्याच्यानंतर आपल्याला इथलं सर्कल माहिती आहे, ॲज इट इज आपण ड्रॉ करून घेतलं. इनसाइड सर्कल, सेमी सर्क्युलर पोर्शन ड्रॉ करून झाला. त्याच्यानंतर हा जो इथला सेमी सर्क्युलर दिलेला आहे त्याचा अगेन आपल्याला माहिती आहे डायमीटर ऑलरेडी. सो हा सेंटर घेऊन ड्रॉ करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे बघा व्यवस्थित टॉप डिरेक्शनमधून, तर ही री पोर्शन आहे बघा. किती आहे त्याची, 10 mm अलॉंग दिस सेंट्रल पोझिशन. सो किती 5 mm अपार्ट दोन्ही साईडला काय करायचं, रिप ड्रॉ करून घ्यायची. अशा पद्धतीने आपली रिप पार्ट झाला. त्याच्यानंतर इथे जर व्यवस्थित बघितलं तर एक्स्ट्रीम एजेस आपल्या सॉलिडच्या आहे की नाही, टँजंट्स ड्रॉ केलेले आहेत. इथून ह्या सेमी सर्क्युलर पोर्शनपासून हा सिलेंड्रिकल होल आहे तिथपर्यंत. सो 1 बाय 1 बोथ साईडला आपण काय करायचं, टँजंट्स ड्रॉ करून घ्यायच्या. कारण त्या थिक का आहेत बरं, कारण ते व्हिजिबल आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आता कोणता असा आहे का कॉम्पोनंट इथे टॉप व्ह्यूमध्ये जो मला क्लिअरली व्हिजिबल दिसतोय ट्रू शेपमध्ये, तर नाही. आता उत्तर काय आपलं नाही. सो मग काय करायचं, सिम्पली याचे प्रोजेक्शन्स काय करूया आपण आता पास करूया. हे आपलं झालं टॉप व्ह्यू संदर्भ. आपल्याला आता फ्रंट व्ह्यूकडे विचारायचं. आपल्याला माहिती आहे इथे सेंट्रल पोझिशनमध्ये मला ट्रू शेप हा सेमी सर्क्युलर पोर्शन दिसतोय. सो मग काय करायचं, आपण तो ड्रॉ करून घेऊया. त्याचा डायमीटर आपल्याला माहिती आहे 16 आहे डायमीटर. ओके. सो तो ड्रॉ करून घ्यायचा. त्याच्यानंतर सेमी सर्क्युलर अगेन आपल्याला किती माहिती आहे, सो ते पण ड्रॉ करून घ्यायचं. त्याचा रेडियस किती आहे, तर 16 आहे. तर तो आपण ड्रॉ करून घेतला. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, तर ह्याचे सगळे आता टॉप व्ह्यूमधून आपण प्रोजेक्शन्स काय करायचे, पास करून घ्यायचे. जेवढे ऑब्जेक्ट्स आपण ड्रॉ केलेले आहेत की नाही त्याचे सगळ्यांचे प्रोजेक्टर्स काय करायचे, एक्सटेंड करायचे फर्दर फ्रंट व्ह्यूकडे. त्याच्यामुळे काय होईल, 1 बाय 1 आपल्याला आता जे फ्रंट व्ह्यूमधले जे ऑब्जेक्ट्सचे पोर्शन आहे ते ड्रॉ करणं सोपं होईल. चला तर मग सुरुवात करूया ह्या एंडपासून. आपल्याला आपण कुठून सुरुवात करूया, इथून हा जो सिलेंड्रिकल मेंबर आहे त्याचे प्रोजेक्शन्स एक्सटेंड केलेत. आता विचार करायचा इथे 3 डायमेन्शनल व्ह्यू बघून की त्याचे एजेस कशा पद्धतीने आपल्याला कोणत्या व्हिजिबल आहेत आणि कोणत्या इनव्हिजिबल आहे. सो समोरून बघत असताना मला दोन्ही एक्स्ट्रीम दिसेल का, तर ऑब्व्हियसली ॲन्सर काय असेल, येस असेल. सो आपण काय करतोय, त्याचे टॉप फेस बॉटम फेस आपल्याला दिसणार आहे, तर येस दिसणार आहे. त्याच्यानंतर दोन्ही साईडच्या कट दिसणारच आहेत. सो आपण त्या ड्रॉ करून घेतल्या. त्याच्यानंतर ही एज इकडे आपण कंप्लीट करून घेतली, टॉप आणि बॉटमची. याच्यानंतर काय करणार आहे आपण, तर याचे व्हर्टिकल एंड जनरेटर्स तो दिसेल का, तर येस थिक लाईन्सने आपण त्याला दाखवलं. त्याच्यानंतर मग काय करायचं, तर सिम्पली त्याचे इनसाइड होल जो दिसतोय आपल्याला, हा होल आहे तो होल काय केला आहे आपण ड्रॉ करून घेतला. त्याचे काय केलेत आपण प्रोजेक्टर्स पास केले. आता जर याचा जर प्रश्न विचारला, हा क्लिअरली व्हिजिबल आहे का, हा होल क्लिअरली ऑब्झर्वरला व्हिजिबल आहे का, तर ऑब्व्हियसली उत्तर काय असेल, नो. सो दॅट इज वाय आपल्याला हे काय करावं लागेल, तर ह्याला डॅश लाईनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो आपण काय केलं, त्याला आता डॅश लाईन्सने कन्वर्ट केलं. अशा पद्धतीने आपण काय केलं, हा सिलेंड्रिकल मेंबर कंप्लीट झाला. मग आता उरलं काय, तर इकडचा पोर्शन आहे की नाही, हा हॉरिझॉन्टल बेस आहे आणि हा समोरचा पोर्शन आणि रिब असेल. सो चला ते 1 बाय 1 आपण स्टार्ट करूया. प्रोजेक्टर्स आपण एक्सटेंड केलेलेच आहेत. आपण काय केलं, ही आपल्याला हाईट दिलेली आहे. सो आपण काय केलं, ती मार्क केली. ओके. सो 20 आणि तिथून काय करायचं, आपल्याला एक रेक्टँग्युलर, इथून काय करायचं, एक रेक्टँग्युलर
बॉक्स प्रिपेअर करून घ्यायचा इथपर्यंत. ओके, सो अशा पद्धतीने मला काय मिळेल, हा एवढा पोर्शन कंप्लीट होईल. पण अजूनही त्याच्यामध्ये काय बाकी आहे, तर हा आहे की नाही इथे होल हा. सो याचे प्रोजेक्शन्स आहेत, याचा अर्थ इथे काय आहे, एम्प्टी स्पेस आहे, वेकंट स्पेस आहे. सो इथे काय करावं लागेल, तो भलेही तिथे ऑब्जेक्ट सेमी सर्क्युलर होल आहे पण समोरून दिसत नाही. याचा अर्थ काय, हे इथे आपल्याला ही लाईन काय असणार आहे, त्याची हिडन होणार. आणि इकडे काय येणार आहे बरं आता, तर हा जो बेस आहे की नाही, जो आपल्याला इथे बेस दिलेला आहे की नाही. सो बेस आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने ह्या पोझिशन्समध्ये 5 mm फ्रॉम टॉप आणि 5 mm फ्रॉम बॉटम अशा पद्धतीने आपण काय करायचं, इथे जॉईन करून घ्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला ते दिसेल. त्याच्यानंतर इथे हा कंबाईनच ऑब्जेक्ट असल्यामुळे आपल्याला इथे काय होणार आहे, इथे आपण हे ओपन अप केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय केले, ड्रॉ केले, तर रिप ड्रॉ केली बाय जॉईनिंग दी एंड पॉईंट्स आहे की नाही. हा व्हर्टिकल सिलेंडर आणि ह्या पोर्शनचा इथून आपण हे बघा इथले प्रोजेक्शन्स आणलेलेच आहेत रिपचे. सो आपण जॉईन केलं. अशा पद्धतीने आपली रिपसुद्धा तयार झाली. आता पुढे काय, तर हा इकडचा जो पोर्शन आहे त्याचे इकडे प्रोजेक्शन्स आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये पास करावे लागतात. याचे हे बघा, ह्याचे एंड प्रोजेक्टर्स आपण ऑलरेडी पास केलेले आहेत. सो इथे फक्त पोझिशन त्याची किती दिलेली आहे ती बघायची. 5 mm अपार्ट आहे इकडे पोझिशन्स आहे की नाही, इथे 5 mm आणि इथून 13, इथून किती आहे हे 13 आणि 13. अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, तर ते ड्रॉ करून घ्यायचं. तर हे बघा, आपण काय केलं, तर मार्क केलं. ओके, त्या साईडची एंड फेस आणि टॉप फ्रंटची आपल्याला माहिती आहे इकडे. आणि अशा पद्धतीने आपण हा कंप्लीट करून घेतली आउटसाईड बाउंड्रीज आहे की नाही या पोर्शनसाठी. त्याच्यानंतर इनसाईड एलिमेंट काय करायचे आहेत आपल्याला इकडे. आता जर इथे ऑब्झर्व केलं व्यवस्थित तर काय कळतं आपल्याला, तर हे बघा इकडे आपल्याला हा काय आहे, ते होल एलिमेंट आहे की नाही. हा संपूर्ण सिलेंड्रिकल मेंबर आपण कशामध्ये इथे काय केलेलं आहे, 5 mmचा स्लॉट क्रिएट केला आहे, म्हणजे मटेरियल तिथलं काय केलेलं आहे, रिमूव्ह केलेलं आहे. सो मला इथे काय करावं लागेल, तर त्याच्यामुळे आपल्याला इथे काय करायचे, हा जो थिक पोर्शन आहे इथला तो काय करावा लागेल, रिमूव्ह करावा लागेल. हे बघा तुम्हाला दिसत असेल अप टू दिस पॉईंट आहे की नाही. आपण तिन्ही प्लेसवर पोझिशन्समध्ये काय केलं, तिथली थिक लाईन्स रिमूव्ह केली. याचा अर्थ काय, नाव दिस बिकम्स ए थ्रू होल थ्रू दिस ऑब्जेक्ट आहे की नाही. अशा पद्धतीने आपण तो कन्सेप्ट तिथे अप्लाय केला. आता मग कोणता एलिमेंट बॅलन्स आहे, तर हा होल आहे की नाही. हा आपल्याला जो हा होल एलिमेंट आहे तो काय करायचे, त्याचे प्रोजेक्शन्स पास करायचे इकडे आणि तुम्हाला होल मिळेल. अगेन इथे मध्ये काहीही नसणार आहे की नाही, कारण तो फक्त ह्या 2 एंड साईड्समधूनच जाणार आहे. अगेन तो काय आहे, समोरून मला वरून दिसतोय का, इथे नाही. ऑब्विसली तो काय असणार आहे, हिडन असेल. हिडन असल्यामुळे तो काय होईल, इथे अशा पद्धतीने हिडन आपण केलेलं आहे. आता आपला काय चाललेलं आहे, ऑब्जेक्ट हा सिम्पल म्हणजे स्टेप 1 इथे आपण काय केली, स्टेप 1चं काम आपलं पूर्ण झालं. आता पुढे काय करायचं आहे, आता पुढच्या स्टेपमध्ये आपण काय आठवते का, आपण काय केलेलं आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण आता सेक्शन प्लेन जे आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे ए आहे की नाही, अलॉंग ए त्याला आपण काय करायचं आहे, आता समजून घेण्याचा प्रयत्न करायचा की त्याचा इफेक्ट कशा पद्धतीने होईल. ओके, सो बघा काय होईल, थोडंसं जर आपण विचार केला तर आपल्याला उत्तर मिळेल की ज्यावेळी अलॉंग ए म्हणजेच काय आहे, हा तर त्याचा हॉरिझॉन्टल काय आहे, ॲक्सिसच आहे की नाही, सिमेट्रिकल असल्यामुळे. म्हणजे थोडक्यात आपण काय एक्झॅक्ट मिडला फुल सेक्शनिंग आपण घेणार आहोत. फुल सेक्शन म्हणजेच काय, तर इथे अशा पद्धतीने आपला ऑब्जेक्ट काय होणार आहे,
कट होईल, है की नाही. इथून अशा पद्धतीने अलॉंग दिस लाईन हा काय होणार आहे, कट होणार आहे. मग कट झाल्यानंतर मला काय दिसेल बरं, तर अशा पद्धतीने जर व्यवस्थित जर विचार केला तर अशा पद्धतीचा तुम्हाला काय होणार आहे, स्लॉट म्हणजे रिमेनिंग पोर्शन ह्या ऑब्जेक्टचा, आहे की नाही. इकडचा ऑब्जेक्ट काय होणार आहे, हा रिमूव्ह केला आपण. सो आपल्याला मग शिल्लक काय राहिलं, तर अर्धी बाजू उरली. मग आता इथे हे म्हणजेच काय, तर इथे कटिंग प्लेन काय करत आहे, त्याच्या ऑब्जेक्टच्या बॉडीबरोबर काय करतो आहे, टचमध्ये. कळलं का काय सांगतो आहे. इथे काय असणार आहे, ह्या हॅचिंग लाईन्स हा जो रिमेनिंग पोर्शन आहे त्याच्या एवढ्याच भागामध्ये काय होणार आहे, टच करणार आहे, हे की नाही. म्हणजे इकडे हे रिमूव्ह होतं त्याचं काय, हे बघा कटिंग प्लेन पास होत असताना हा इथे काय आहे, इथे कोणताही ऑब्जेक्ट आहे का, तर नाही आहे, हे की नाही. म्हणजे कटिंग प्लेन फक्त टच कुठे करतं, तर इथून, आहे की नाही, इथपर्यंतच अशा पद्धतीने टच करतं. इकडे काहीच नाही आहे, हे व्हेकंट स्पेस आहे, एम्प्टी स्पेस आहे, इकडे पण एम्प्टी स्पेस आहे. ओके. सो अशा पद्धतीने काय होणार आहे, आपला कटिंग प्लेन इंट्रोड्यूस केल्यानंतरचा तो इफेक्ट होणार. पण लक्षात घ्या, आता पुढे आपल्याला काय करायचं असतं, हा कन्सेप्ट समजून तर घेतला. आता ॲक्च्युअल आपल्याला ड्रॉइंगमध्ये काय दाखवायचं आहे, तर मला माहिती आहे हा काय आहे माझा फ्रंट व्ह्यू, हा काय आहे टॉप व्ह्यू. आता इथे कटिंग प्लेन मग कुठे पोझिशन दिसणार, तर ऑब्विसली आपल्याला उत्तर काय असेल, तर टॉप व्ह्यूमध्ये. आणि कटिंग प्लेन कसं दाखवतो आपण, तर थिक ॲट दी एंड अँड सेंटर लाईन ॲट द मिड, आहे की नाही, अशा पद्धतीने. आणि डोंट फॉरगेट टू पोझिशन दी करस्पॉन्डिंग लेटर्स, आहे की नाही. त्याचं जे काही डेझिग्नेशन आहे ते दाखवायला विसरायचं नाही, ए. ओके. याचा अर्थ काय झाला, तर अलॉंग धिस प्लेन वी कट धिस ऑब्जेक्ट, आणि जे काही रिमेनिंग असेल ते आता आपल्याला इथे दाखवायचे. आता एक लक्षात घ्या, ज्यावेळी मी म्हणतो ऑब्जेक्ट ओपन अप झाला, याचा अर्थ काय, इंटरनल फीचर्स आता ऑब्झर्वरला क्लिअरली व्हिजिबल आहेत, हे की नाही. याचाच अर्थ आत्तापर्यंत जो पार्ट ऑब्जेक्टचा हिडन होता म्हणजे अशा स्वरूपाचा. सो एव्हरीथिंग दिस विल गेट नाव व्हिजिबल, म्हणजेच थिक लाईन्समध्ये, आउटलाईन्समध्ये काय होणार आहे, तो कन्वर्ट होणार आहे. चला तर मग आपण अपडेट करूया ड्रॉइंगमध्ये. म्हणजेच काय होईल, सांगितल्याप्रमाणे ह्या हिडन लाईन्स आता आपल्या थिक्स होणार आहेत, हे की नाही. कंटिन्युअस आउटलाईन झाल्या. आता त्या आउटलाईन होत असतानाच आता मग चला कटिंग प्लेन जिथे जिथे टच होते तो पोर्शन काय करायचं, सेक्शनिंग हॅचिंग लाईन्सने दाखवायचा. हे बघा, हा इथून सुरुवात केला आपण, इथून, हे की नाही, ते कुठपर्यंत जाईल, तर तिथपर्यंत जाईल. चला तर मग हे बघा, अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, तर हॅचिंग इंट्रोड्यूस केलं. ह्यालाच म्हणतोय आपण सेक्शन लाईन्स. लक्षात येते का कशा पद्धतीने आपण स्टेप्स फॉलो केल्या. तर सुरुवातीला सिंपल ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स ड्रॉ केले दिलेल्या सूचनेनुसार, आणि त्याच्यानंतर कटिंग प्लेन इंट्रोड्यूस करून जिथे जिथे कटिंग प्लेन टच होतं तेवढाच भाग आपण काय केला, तर सेक्शनिंग म्हणजे सेक्शन लाईन्स हॅचिंग लाईन्सने दाखवलेला आहे. सो आता तुम्हाला विथ डायमेन्शन्स अँड विथ सेक्शनिंग तुम्हाला कंप्लीट सोल्युशन तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. अशा पद्धतीने आपण हा प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व केलेला आहे. आय होप सगळ्यांना व्यवस्थित कळलं असेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तर वेगवेगळ्या टास्क शक्यतो MSBT क्वेश्चन पेपर्समधले प्रश्न काय करायचे आहेत, सॉल्व करायचे आहेत. आणि महत्त्वाचं तुम्हाला ड्रॉइंग शीट पण अलाउड केलेली आहे की नाही. सो ती अलाउड केलेली ड्रॉइंग शीट लवकरात लवकर ड्यू डेटच्या आधी सबमिट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नक्कीच तुम्ही हा सेशन एन्जॉय केला असेल. पुन्हा भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत